नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या श्री स्वामी समर्थ शक्ती या यूट्यूब चॅनलवरती. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज आहे 14 मार्च आणि आज आलेलं आहे धुलीवंदन. त्याचबरोबर होळीची करी देखील आज साजरी केली जाते आणि आज असणार आहे वर्षातील पहिले चंद्रग्रहण. पण हे जे चंद्रग्रहण आहे तर ते भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचे नियम पाळायची आपल्याला अजिबात गरज नाही. आज करीचा दिन आहे, म्हणजेच आपल्या घरातील किरकिर, आपल्या घरातील भांडणे, कटकट, वाईट बाधा, नजर दोष, इडापिडा, दारिद्र्य दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा दिवस असतो. ज्या दिवशी कर असते त्यावेळेस आपल्याला आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि प्रभावी सेवा करायची असतात, ज्यामुळे आपल्या कुटुंबाची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होत असते. तर असाच हा एक प्रभावी उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज संध्याकाळी आपल्याला घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे, जेणेकरून कोणताही शत्रू हा 2 दिवसात संपेल. 24 तासात नजरबाधा, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, संकटे नष्ट होईल आणि त्याचबरोबर तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतील. तर हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. होळीची जी कर असते तर ती खूप प्रभावी मानली जाते. या दिवशी घरामध्ये चुकून भांडण, कटकट, वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवायचं असतं. त्याचबरोबर पती पत्नीने घरामध्ये या दिवशी रात्री ब्रह्मचर्याचं पालन जे आहे तर ते करायचं असतं. या सर्व नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर संध्याकाळी किंवा सकाळी जमेल त्या वेळेमध्ये तुम्हाला एखादा गोड पदार्थ घरामध्ये आज नक्कीच बनवायचा आहे. मग तुम्ही गव्हाच्या पिठापासून बनवलेले गुलगुले किंवा त्याचे जे धिरडे असतात तर ती करू शकता. याला होळीची कर उलटणे असे म्हणत असतात आणि हे केल्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी गोडवा जो आहे तर तो टिकून राहत असतो. तर नक्की ह्या सर्व गोष्टी आज संध्याकाळी तुम्हाला करायच्या आहेत आणि त्याचबरोबर काही प्रभावी सेवा देखील करायच्या आहेत. त्यामध्ये आज घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनामावली, वल्गा सुक्तम, कालभैरव अष्टकम आणि हनुमान चालीसा या सर्व स्तोत्रांचा आणि मंत्रांचं पठण करायचं आहे. आता हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो देखील आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. बघा, जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं, कटकट, वादविवाद होत असेल, पती पत्नीमध्ये जर सतत भांडणं होत असेल, आई वडिलांचं मुलांसोबत जर जमत नसेल, सतत मुलांमध्ये आणि आई वडिलांमध्ये वादविवाद होत असतील, घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल, कुठे ना कुठे तो खर्च होऊन जात असेल आणि असे शत्रू असतात, या शत्रूंना आपली झालेली जर प्रगती बघवत नसेल, घरामध्ये अनेक संकटांचा तुम्ही सामना करत असाल, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, पण तरी तुम्हाला त्या कष्टाचं, मेहनतीचं जे फळ आहे तर ते जर तुम्हाला मिळत नसेल, तर तुमच्या ह्या अशा अनेक समस्यांसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. बघा, लोकांना आपली झालेली जी प्रगती असते तर ती बघवत नाही, त्यामुळे त्यांची जी नजर असते तर ती आपल्या घरातील व्यक्तींना, आपल्याला, आपल्या मुलाबाळांना लागत असते आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या घराची प्रगतीही थांबून जात असते. कुठेतरी आपल्या घराची बाधा जी आहे तर ती बंद होत असते. घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत नाही. पैसा घरात खूप येतो, पण तो पैसा घरामध्ये आला की त्याच्या घराच्या बाहेर जाण्याच्या ज्या वाटा असतात तर त्या देखील अनेक असतात. अशा ह्या अनेक आपल्या घरामध्ये समस्या असतात. घरामध्ये इडापिडा, नजरबाधा, ज्या वेळेस या काही समस्या तुम्हाला जाणवत असेल त्यावेळेस जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच ते आपल्याला प्रभावी असे ठरत असतात. कारण ज्या वेळेस या काही प्रभावी तिथी असतात त्यावेळेस पृथ्वीतलावरती ज्या रोजच्या तुलनेमध्ये सकारात्मक लहरी असतात तर त्या सहस्त्रपटीने कार्यरत असतात आणि या लहरींचा फायदा हा आपल्याला होत असतो. त्यामुळे हे उपाय आपल्याला करायची खूप खूप गरज असते. तर हा उपाय कसा करायचा ते आपण बघणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल.
आणि स्वामींची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल। तर संध्याकाळी तुम्ही 5 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता। पण जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही 9 ते 9:30 वाजेपर्यंत रात्री हा उपाय जर केला तर याचे अजून चांगले फायदे आपल्याला होतील। कारण 5 ते 9:30चा वेळ जो आहे तर तो याला धर्मग्रंथामध्ये दो धुली बेला म्हणजेच काय तर 2 वेळा ज्या वेळेस एकत्र येतात त्याला दो धुली बेला म्हटलं जातं आणि ही वेळ खूप पवित्र मानली जाते। ह्या वेळेमध्ये तुम्ही जे काही उपाय सेवा करता त्याचं अगणित फळ हे आपल्याला मिळत असतं। त्यामुळे ह्या कालावधीमध्ये म्हणजेच तिन्ही सांजेची काळ ज्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते त्या कालावधीमध्ये तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा। त्याचे अजून चांगले फायदे हे तुम्हाला होतील। घरातील इडापिडा, नजरबाधा, वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, शत्रुबाधा, कर्णीबाधा ह्या ज्या काही वाईट शक्तींनी तुमच्या घरावरती त्रास होत आहे तर ते सर्व त्रास दूर होतील आणि त्याचबरोबर घराची, कुटुंबाची, मुलांची भरभरून प्रगती होईल। तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे। तर उपाय कशा पद्धतीने करायचा ते आता मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला एक प्लेट घ्या। त्या प्लेटमध्ये तुम्हाला जे आपण काल होळीचे दहन केलेलं आहे त्या होळीची जी राख असते ना तर ती तुम्हाला घ्यायची आहे। आता जर तुम्ही ती राख कुठे विसर्जित केलेली असेल तर त्याऐवजी तुम्ही आपल्या घरामध्ये जी अगरबत्तीची रक्षा असते तर ती देखील घेऊ शकता, काहीच अडचण नाही। त्यानंतर तुम्हाला काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत। 5 लवंगा, 5 वेलची घ्यायच्या आहेत, तमालपत्र ज्याला आपण तेजपत्ता म्हटलं जातं तर ते घ्यायचं आहे आणि हे सर्व वस्तू घ्यायच्या आहेत एका प्लेटमध्ये किंवा तुम्ही हातामध्ये घेतल्या तरीही चालेल। तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे। देवघरासमोर तुम्हाला छान दिवा लावून घ्यायचा आहे, धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे। सर्वात प्रथम या वस्तूंवरती तुम्हाला काही स्तोत्र म्हणायचे आहेत। सर्वात प्रथम तुम्हाला कालभैरव अष्टकम आणि वल्गा सुक्तम एकदा पठण करायचं आहे। नंतर तुम्हाला तिथून उठायचं आहे। आपल्या घरातून संपूर्ण ह्या वस्तू आहेत तर त्या फिरवायच्या आहेत। मनामध्ये माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपलं हॉल, किचन, बेडरूम संपूर्ण घरातून या वस्तू तुम्ही फिरवत घेऊन यायच्या आहेत आणि माझ्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती संपलेली आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला मनात ठेवायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या मुख्य उंबरठ्यावरती जायचं आहे। तिथे गेल्यानंतर जो आपला मुख्य दरवाजा असतो दरवाजावरून 7 वेळेस तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि घरापासून थोडंसं बाजूला जाऊन तिथे कुठे तुम्हाला अगदी व्यवस्थित जागा भेटते एखाद्या झाडाखाली, रोडच्या कडेला, तिथे तुम्हाला हे वस्तू जे आहेत तर त्या टाकून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे। घरी येत असताना हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे। वस्तू टाकत असताना त्यावरती कोणाचेही हातपाय वगैरे पडणार नाही, आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने त्या वस्तू एखाद्या व्यवस्थित ठिकाणी तुम्हाला टाकायच्या आहेत। तर नक्की तुम्ही जो हा उपाय आहे तर तो करून बघा, नक्कीच तुम्हाला याचे चांगले जे फायदे आहेत तर ते बघायला मिळेल। तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।